प्रभाग क्रमांक 7 मध्ये सर्वसाधारण पुरुष या उमेदवारीसाठी ॲडव्होकेट सतीशजी मुळी, अर्थात आम्ही त्यांना प्रेमाने अप्पा म्हणतो, आणि अप्पांचा फॉर्म भरण्यासाठी म्हणून अर्ज इथे आलेले होते. मला विश्वास आहे की प्रभाग 5 मध्ये आतापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीने लोकांशी संवाद आणि एकूण लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी अत्यंत सामंजस्याने, संयतपणे आणि संवेदनशीलतेने विषय हाताळलेले आहेत. त्यांचं सामंजस्य, त्यांची संवेदनशीलता, त्यांचे विषय हाताळण्याची हातोटी आणि त्यांचं एकूण इथल्या लोकांशी असणारा जो रॅपो आहे, जे ऋणानुबंध आहे, या सगळ्यांचा विचार करता निश्चितपणे आज आम्ही जो उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, हा एका विजयी उमेदवाराचा अर्ज दाखल केलेला आहे, यात आम्हाला शंका नाही. नाही, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नाही. ते सचिन भगत यांच्याशी बोलायला गेले होते आणि नेमका त्याच वेळेला तो फोटो काढला गेला आणि सगळीकडे मलाही असं वाटलं की अरे हे असं कसं काय झालंय. मात्र मी त्यांच्याशी रात्री 1 वाजता लगेच बोलले होते, ताई याचा काहीतरी चुकीचा अर्थ काढला गेलेला आहे. मी सचिन भगत यांना भेटायला गेलो होतो कारण सचिन भगत आमच्याकडून लढणार होते आणि त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि म्हणूनच मी स्वतः तो उमेदवारी अर्ज दाखल करायला इतर पक्षांचं आम्हाला काही माहित नाही. कारण ज्या पद्धतीने पुण्यामध्ये घड्याळ की तुतारी, तुतारी की घड्याळ, आता घड्याळ तुतारी सोबत बसणार आहे की कमळासोबत बसणार आहे. मग परत इकडे हा जो गोंधळ 3 दिवस चालू होता तो माझ्यासुद्धा डोक्याच्या बाहेरचा होता. म्हणजे तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू सत्तेच्या माळा, हे जे काही समीकरण चाललेलं होतं, मला वाटतं आमच्यासाठी सत्तेच्या माळापेक्षा सुद्धा तत्वांची बैठक जास्त महत्वाची आहे. सतीश अप्पा मुळी हे अत्यंत तत्वनिष्ठ असे शिवसैनिक आहेत आणि त्याप्रमाणे आज त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.